नमस्कार. मी आधी ओळख करून देतो माझी. पूनम संदीप पाटील. आणि प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला थोडा उशीर झाला आणि तुमचे आभार मानतो की मला तुम्ही यो मान देऊन मला इथं बोलवला. माझा दुग्ध व्यवसाय आहे, गोठा आहे आमचा. आता सध्या 15 जनावर आहेत आणि विना शेती विना मजूर आम्ही दोघंही काम करत असतो आमच्या गोठ्यामध्ये. आणि ते बी एकदम एन्जॉयफुली. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तासच काम असतोय. एकदम जी आधुनिक पद्धत आहे, जे शिक्षणाचा जो उपयोग आहे, तो आम्ही आमच्या गोठ्यात वापर केलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला म्युझिक डान्सची आवड असल्यामुळे ते आम्ही गोठ्यात दूध वगैरे काम करताना ते आमचं चालू असते. आणि ते जे काय असेल जे रिअल मध्ये आम्ही जे असतोय ते थोडं थोडं शूट करून आम्ही डायरेक्ट इन्स्टाला पेज आहे, सोशल मीडियावर व्हायरल रील टाकत राहतोय. जे रील टाकत राहतोय त्याच्यावर एवढं लोकांना आवडत गेले की जे आधुनिक पिढी, जी आत्ताची युवा पिढी आहे, ती ह्याच्यात ज्या वेळेला पडणार असते त्यांची कॉल वगैरे येतात, त्यांना माहिती वगैरे देणं किंवा त्यांनी जे सुरुवात गोठा वगैरे करणार असतील त्यांना विनामूल्य आम्ही माहिती देतोय. कधी पण म्हणजे आमच्या 10 ते 5च्या टायमिंग मध्ये त्यांना बोलवतोय. कारण 5 नंतर जे आमचं दुधाचा टायमिंग असतोय त्यामुळं आम्ही ते दूध काढत असताना त्यांना टाइम देऊ शकत नाही, म्हणून 10 ते 5 या वेळेत कधी पण या म्हणतोय. कोणतीही महिला जर असेल, ती व्यवसाय करणार असेल तर आम्ही त्यांना मार्गदर्शन फ्रीमध्ये करून देतोय. माझं सेकंड इयर कॉमर्स झाले. माझं लग्न झालं 2009ला. मी बेळगावची मूळची. आमची शेती नाही बेळगाव सुद्धा. मी 6वीला असताना माझे वडील वारले, भाऊ 3रीला होता. त्यातनं स्ट्रगल मधनं आमच्या मम्मीनं आम्हाला एवढं वाढवले. आता तो इंजिनियर आहे हेला बेंगलोरला बॉश कंपनीमध्ये. त्याला आता 27 लाखाचं पॅकेज आहे वार्षिक. आणि मला 2009 मध्ये लग्न करून मुलगा हिंचं शिक्षण 9वी झाले, पण मुलगा निर्व्यसनी आहे. जास्त म्हणजे फॅमिली लहान आहे म्हणताना मला लग्न इचलकरंजीत आमच्या दिलेलं आहे. हे मिस्टर आम्हाला मग 2 मुलं आहेत. एक 9वीला आहे, एक आता 7वीला आहे. आणि दोघं पण इंग्लिश मिडियमला टाकवडेला स्कूलला आहेत. दोघं पण घरीच असतात. मग 2009 पासून ज्या वेळेला 10 वर्ष मी मुलांना सांभाळ वगैरे केला, परत दररोज उठायचं, डबे करायचं मुलांचा, परत घरात बसायचं, संध्याकाळी परत. आणि तेच म्हणजे सासू सासरे सिरियल वगैरे बघतात, त्याच्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. लग्नाच्या आधी पण मी टॅक्स कन्सल्टिंग मध्ये 2 वर्ष जॉब केलेला. मग त्यानंतर घरात बसणं मला ते विना की बाबा दररोजचा दिनक्रम म्हणजे आपलं आयुष्य जेवण करण्यातच पुरीत नाहीये, मला काहीतरी स्वतः करायचं आहे. मी सासऱ्यांना सांगितलं. मग सासरे म्हटले तू कर, काय करायचं असेल तर, पण ह्या टायमिंग मध्येच कर, घरातलं काम करून तू या टायमिंग मध्ये कर. मग LKGला मी टीचर म्हणून गेले 1 वर्ष शिकायला. टीचर म्हणून झाले, पण तरी पण त्यांच्यात समाधान नव्हते की त्यांच्या अंडरखाली मला राहायचं. कारण तू असं कर तसं कर दरवेळी असं सांगणं, मग ते मला नाही पटलं. मग परत घरी आलो मी 1 वर्ष झाल्यानंतर. नाही, आम्हाला स्वतः काहीतरी करायचं आहे म्हटलं. मग 2 पोल्ट्री आमच्या सासऱ्यांनी दिलेल्या, पण भाड्यानं होत्या त्या अब्दुल लाटला. मग आम्हाला काय म्हटले की तुम्ही एवढं सगळं असताना तुम्ही असं काय करायला लागलाय, आमच्या खोल्या वगैरे भाड्याने दिलेल्या आहेत. मग नाही, आम्हाला स्वतः काहीतरी करायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मग सासरे जरा रागवले, म्हटले तुमचं तुम्ही जावा, तुमचं तुम्ही दोघं काय करायचं ते करा, अब्दुल्लाटला एक खोली आहे, तुमचं तुम्ही तिथं राहावा, असं बोलले. मग आम्ही दोघं कपड्यावरच गेले. एका म्हणजे जेवढे कपडे होते तेवढेच, बाकीचे ह्यांना काही नोकरी वगैरे काही नव्हती, मी घरीच होते त्यावेळेला. मग तिथून सुरुवात केली. एक म्हस घेतलेली आम्ही. ती म्हस गाभण जाईना, दूध बंद. त्यात 30,000ला जे व्यापारी असतात ती मागायला आलेली आहेत. मग ह्यांना म्हटले की नाही, ती म्हस विकायची नाही, आपण बघूया त्याच्यावर. ती म्हस असं दावणीला बांधली की मला बघितली की दावं सोडून मारायला येते काय असं भीती, कारण ती एवढी वांड होती म्हस. आणि ह्यांच्या इकडे पण कोणी म्हशीचं हे नाही, आमच्या इकडे पण नाही, पण सुरुवात आमचीच. मग मावशीला आमच्या फोन लावून डिटेल्स घेतले, मोबाईलमध्ये युट्यूबमध्ये ती म्हस गाभण कशी घालवायची, काय तिचं हे असते ह्याची माहिती घेऊन त्या म्हशीला गाभण घालवलं. त्या म्हशीचं 11 लिटर दूध दोघांनी दोन्हीकडे बसून काढायला सुरुवात केली, शिकलो. मग शिकल्यानंतरला असं वाटलं की बाबा एका म्हशीमध्ये 700 रुपये आपल्याला राहतंय 10 दिवसाला, तर 2 म्हशीमध्ये किती राहतील. याच्यावरनं 1, 2, 3 असं 7 म्हशा केल्या. त्यानंतरला गाईमध्ये उतरलो आम्ही. मग हे करत करत म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिजे. म्हटलं नाही, आम्हाला गोटा भरलेला पाहिजे. असं इथनं बघितलं की काळा कोळकोळीत दिसला पाहिजे, म्हणजे ब्लॅक गोल्ड. मग ह्याला पैसे कमी पडायला लागले, कारण सासरेंचा विरोध होता. मग जे माझे सगळं जे सोनं होतं ते मी बँकेत ठेवले आणि त्या सोन्यावर लोन काढलं थोडं, पण तेवढं पण बास होईना झालं. म्हटल्यावर मी बचत गट माझा होता, बचत गटातनं 5 लाख रुपये काढले. त्यातले 3.5 लाख रुपये मी वापरले, बाकीचे गटात वापरले. ते 3.5 लाख आणि सोन्यावरचे 2.5 लाख असं मिळून मी मोठा गोटा उभा केला. त्या गोट्यातून आता आमचं इन्कम 10 दिवसाला नाही म्हटलं तरी 40,000 रुपये आमचं बिल येते. जर आता हे 6वं वर्ष आहे आमचं हे गोटा करतेला. मग त्याच्यातूनच असं म्हणजे लोक सुरुवात करतानाच आम्हाला नावं ठेवत होती की हिने शिकलेले आहेत, हिने काय करणार. मग मी यांना काय म्हटले की लोक आपल्याला नावं ठेवतात की आपण चुकीचा व्यवसाय निवडलाय.
हाच म्हणजे जी आपली पाहुणे असतात आजूबाजूची तीच नावं ठेवायला लागली. म्हणजे नाही, आपला व्यवसाय बरोबर आहे, फक्त आपण मॉडर्न आहे किंवा असं आधुनिक नवीन पिढी आहे, ह्यांना वाटते की आपण कामाला जायला पाहिजे दुसऱ्यांच्या हाताखाली. मग हे लोकांना दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र युवा कोल्हापूरला आणि मिसेस कोल्हापूर हे होतं. त्यावेळेला मी स्टेजमध्ये फॅशन शोमध्ये उतरले. कसं काय करायचं काय माहित नव्हतं त्यात देखील. त्यामध्ये उतरून ऑन स्टेजला म्हणजे स्टेजवर ज्या वेळेला आपलं इंट्रोडक्शन असते, मी दुग्ध व्यवसाय करते, माझ्या एवढ्या गायी आहेत, मी स्वतः आम्ही दोघं विनामजूर आहोत, ही जी माझी जी माहिती आहे ती सगळी डिटेल सांगितली. तिथून सुरुवात झाली फॅशन शो मध्ये. जिथे शो असतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मर्यादित असतात, त्यावेळेला मी तिथं सुद्धा पार्टिसिपेट करून स्वतः सांगते की तुम्ही जर व्यवसाय करणार असाल तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेन किंवा माझे मिस्टर आम्ही दोघं मिळून मार्गदर्शन करेन. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, पण उद्योजक बना, कुणाच्या हाताखाली नोकरदार म्हणून जाऊ नका. त्याच्यासाठी मग आम्ही डायरेक्ट स्टेजवर मी एंट्री करते. हो होय, ते पण असते. हो, ते डान्स हो, मशीनना पण ती सवय झाली की मी आपल्या सदस्यासारखंच मशीनना हे केलेलं आहे की त्यांच्याकडनं मला इन्कम होतंय म्हणून मी कधीच बघत नाही त्यांना की माझी घरची प्रत्येक म्हशीला आमच्या नाव आहेत. ती नाव घेतलो की तीच म्हस येणार, तीच गाय येणार. सुंदरा, यशोदा, रिद्धी सिद्धी, लक्ष्मी आहे आणि गायींची नावं अप्सरा आणि एकीला शिंगी आहे म्हटलं डायरेक्ट शिंगीच गाय म्हणतोय, सोनी, आणि एक लहान आहे म्हटलं ती गिड्डी गाय असं बोलते. बोलवल्यावर येतात आणि ते हो पाठवते की. आणि इन्स्टाला तेजस गोटा फार्म म्हणून आहे आमचा, त्याच्यात मी डायरेक्ट व्हिडिओ जे असेल ते पोस्ट करते. हा हा पण मग हे तुम्ही म्हणता ब्लॅक गोल्ड आहे हो, हे जे त्याच्यातनं मग हे तुम्ही कसं डान्स किंवा म्युझिक याचं कसं सुचले म्हणजे आम्ही 2 स्पीकर नेऊन गोट्यातच ठेवलेले आहेत आणि टेप आहे. सुरुवातीपासूनच 2019 पासून सकाळी 4:30ला आम्ही गोट्यात जातोय. 4:30ला गेलो की स्वामी समर्थांचे मंत्र असतात आमचे. 6:30ला आमचं काम आवरतंय. गोटा लॉक करून आम्ही घरी असते 6:30ला. 7:30 वाजेपर्यंत मुलांची बस येते, मुलं जातात घरी. घरातलं काम 10, 9:30, 10 वाजेपर्यंत आमचं आवरते. 10 ते 5 रिकाम असते, काय करायचं म्हणून मी 11 ते 12 या टायमिंग मध्ये डान्स क्लास लावलेला आहे. मग ते क्लास झाले की येऊन दुपारी जेवलं, दुपारी 1 तास 2 तास झोपायचं, परत संध्याकाळी 4:30-5ला परत गोट्यातलं काम. हे आम्हाला ती सवय पडली की बाबा म्युझिक ऐकायचीच आहे आणि ते कानावर मंत्र पडले की आम्हाला पण सकाळचं फ्रेश वाटते. म्हणजे सूर्य ज्या वेळेला लोक झोपून उठायच्या आधी आम्ही पैसे कमवून घरात आलेलो असते. आता दर महिन्याला आम्हाला 90,000 रुपये बिल येते आमचं. आमचे झाले की, कारण 2019ला व्यवसाय चालू केला आम्ही, तेवढ्यात कोरोना आला, लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन मध्ये आम्हाला हे पण अनुभव आला की नोकऱ्या वगैरे बंद पडतात, आपण घरी येऊ शकतोय. पण आमचा व्यवसाय असा होता की हा बंद पडला नाही. शेतकरी रस्त्यावर फिरत होता, आपण सगळी घराच्या आत होते. त्यावेळेला आम्हाला कुठलंच म्हणजे सुरुवात करायला आणि लॉकडाऊन यायला, हे 2 वर्ष आम्हाला लॉकडाऊन जाणवलंच नाही आणि कुठं कमतरताही भासली नाही घरात असे. मग ज्या वेळेला दूध मी घरात द्यायला लागलो, आमच्या इचलकरंजीला लाटत, ते इचलकरंजी 7 किलोमीटर आहे. दूध वगैरे देताना त्यांना ती दुधाची सवय लागली. घरचं दूध खाऊन माहिती झालं पाकिटमधलं किंवा बाहेर गवयाखंडे घेताना. आता एखादी दिवस जर दूध नसेल तर ते दंगा करतात की आम्हाला दूध घरचंच पाहिजे, तुम्ही का लावून दिला नाही म्हणून. आणि 2022ला रोटरीकडून आम्हाला अवॉर्ड जाहीर झाला. सकाळी पेपरला पण आमचे म्हणजे विना मजूर म्हणून आमचा लेख आलेला, ॲग्रोवनला आलेला. परत आपले तरुण भारतकडचं पण आपले आलेले तुमच्या इकडचे युट्यूब चॅनेलला माझा हे, ते पण झाल्यानंतर मग त्यांनी ज्या वेळेला अवॉर्ड होता आमचा रोटरीचा इचलकरंजीत, त्यावेळी त्यांना पण ते अभिमान वाटला की बाबा माझ्या मुलांना मी हे केलं, पण तिने स्वतः काहीतरी करून दाखवलं. त्यावेळेपासून तिने पण म्हणजे असं 4 चौकात बसले की सांगतात की माझी सून आणि मुलगा गोटा सांभाळतात, दुग्ध व्यवसाय आहे. हो येतात की, हो बाहेरची बोला की. हो होय. एक तर हिनी असतात, नाहीतर मग मेला थांबावं लागतंय. आणि जर दोघं जायचं असेल तर असं गोटवाले आहेत लाटत भरपूर,
मग तिने काय करतात की भैयाला एक दिवस आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही आजच्या दिवस दूध काढा म्हणून. आणि आता सकाळची तयारी आम्ही संध्याकाळी करून आलो असते. आता दावणीत मुक्त गोटा आम्ही केलेला आहे आधुनिक, म्हणजे शेण काढायला लागत नाही, प्रत्येकाला पाणी पाजायला लागत नाही, प्रत्येकाला वेगळी वैरण घालायला लागत नाही. एकाच टायमिंगला वैरण घालतोय आणि पाणी 24 तास आमचं गोट्यात असते. त्यांना एकदम मुक्त संचारमध्ये कधीही बसतात, कधीही त्यांना भूक लागेल त्यावेळेला खातात, कधीही पाणी पितात आणि त्यांचा व्यायाम पण होतोय तेवढ्यात. त्यामुळे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहते. आम्हाला डॉक्टरची कमतरता म्हणजे डॉक्टर लागतच नाही शक्यतो, क्रिटिकल ह्यालाच डॉक्टर लागतात. आणि दूध पण त्यांचं वाढतंय, त्यांचं मन पण प्रसन्न होतंय असं आहे. आणि ज्यावेळेला आम्ही गेट उघडून आत घेतोय, तिची जी जागा आम्ही ठरलेली असते ती त्याच जागेला येऊन थांबते. म्हैस असून दे किंवा गाय असून दे, म्हणजे गाई कोणत्या जाते? गाई एचएफ जातीच्या आहेत आणि एक देशी गाय आहे. नाही नाही, सगळं विकत. 2 बिल आम्ही गोट्यासाठी वापरतो, 1 बिल आम्हाला राहते. मग ते 1 बिलात त्यांचा डॉक्टरचा खर्च असेल तर, नाहीतर मग ते बिल आम्हाला राहते असं आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही पडलो 2019ला, त्यावेळेला जनावरांनी एवढं आवड झाली की त्यांचं इन्कम मी विचार करतच नाही. मला इन्कम मिळून दे नाही मिळून दे, मी आनंदी राहतोय त्याच्यात, हे मला बेनिफिट एवढंच बास असं म्हणतोय. अडचणी भरपूर आल्या, कारण दुधाची धार ज्या वेळेला आपण काढतोय आणि डेअरीला ज्या वेळेला घालतोय त्यावेळेला डेअरीवाले ना 2-2 पॉईंटनी कमी मारतात आपले हे, आणि दुधाच्या वजनात सुद्धा मारतात आणि फॅट मध्ये सुद्धा मारतात. मग कसं आहे, मी बेळगावची असल्यामुळे मला घरात आमच्या मराठी बोलतात, पण कन्नड पूर्ण आहे सगळीकडं, शिक्षण पण मराठीच आहे. मग तुम्ही जे बोलताय कन्नड ते मला कळतंय. मग त्यावेळेला मी तिथं डेअरीमध्ये भांडायला गेलो की माझं दूध एवढं आहे, मी दुसऱ्या डेअरीत वजन केले आणि तुम्ही इथं तुमच्यात हे केले. त्यावेळेला तिने कन्नडमध्ये बोलले की आमच्या डेअरीला काय फायदा आहे की नको. त्यावेळेला मी बोलले की सर मला कन्नड कळतंय, तुम्ही काय बोला, जरी बोलायला येत नसेल तरी तुमच्या डेअरीचा तुम्ही फायदा बघताय, पण शेतकरी आम्ही जे राबतोय एक एक धारेची किंमत आम्हाला माहिती आहे. त्यावेळेला मी ह्यांना बोलले की ज्या वेळेला माझ्या गोट्यात गाडी मी आणणारच, म्हणजे दुधाची गाडी माझ्या स्वतः येऊन माझ्या गोट्यावरून वजन करून मग नेणार. आम्ही जे राबतोय ते बेनिफिट आम्हाला मिळायला पाहिजे. मी माझ्या हक्काचं दुसऱ्याला देणार नाही, दुसऱ्याच्या हक्काचं मला काही नको आहे. त्यावेळेला हिने बोलले की नाही असं कसं शक्य आहे, तुझ्या गोट्यावर गाडी येईल काय. म्हटलं माझं दिवसाला 100 लिटर दूध आहे, गाडी यायलाच पाहिजे. त्यावेळेला मी हॅटसनच्या मेन सरांना कॉन्टॅक्ट केल्यावर त्यांचा गोटा कोड नव्हता, तेव्हापासून तिने गोटा कोड चालू केला आणि आमच्या गोट्यावर गाडी यायला पण लागली. त्यानंतर कालांतराने आपले गोकुळचे पण संचालक जे येऊन आहे ते येऊन भेटले, अशोक पाटील म्हणून शिरोळचे. ते येऊन भेटल्यानंतर त्यांनी जी म्हटली की आमच्याकडे दूध चालू करा, आम्ही तुमच्या गोट्याला गाडी चालू करतो. तेव्हा त्यांच्यापासून पण म्हणजे गोकुळमध्ये पण गोटा कोड चालू झाला आणि आमच्या गोट्यापासूनच सुरुवात झाली. म्हणजे भरपूर अडचणी येत गेल्या याच्यात पण.